नमस्कार शेतकरी बांधवांनो, मागील त्याला सौर कृषी पंप योजनेअंतर्गत तुम्ही अर्ज केला असेल आणि तुम्हाला जर काही अडचणी असतील तर ते कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, घंटा वाजवा आणि हो कमेंट करायला अजिबात विसरू नका। तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एका बांधवाच्या कमेंटवरती आज आपण हा व्हिडिओ बनवणार आहोत आणि आपण लाईव्ह जे MSCB कंपनी आहे त्यांना आपण सोलार संदर्भात काही प्रश्न विचारणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पण तुमचे प्रश्न कॉल सेंटरला विचारू शकता आणि कस्टमर केअरला विचारू शकता आणि ते कसे विचारायचे ते या व्हिडिओच्या माध्यमातून आपण संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार। तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला काय करायचं, ही जी वेबसाईट आहे ती वेबसाईट लॉग इन करायची आहे। मागील त्याला सौर कृषी पंप योजनेची वेबसाईट आहे आणि त्या वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला होम पेजवरती वरच्या कडीला तुम्हाला महावितरणाचा टोल फ्री नंबर आहे आणि त्या टोल फ्री नंबरला आपण आज कॉल करणार आहोत आणि तो कॉल आपण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार। तर शेतकरी बांधवांनो, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि हो ही माहिती तुमच्या नातेवाईकाला शेअर करायला अजिबात विसरू नका आणि ज्यांनी सोलार बसवणार आहेत त्यांना पण ही माहिती शेअर करा, ह्या टोल फ्री नंबर शेअर करा, जेणेकरून त्यांना इन्स्टॉलेशन करायच्या अगोदर तुम्हाला जर काही त्रुटी असतील म्हणजेच तुम्हाला काही डाऊट असतील ते तुम्ही विचारायला तुम्ही विचारू शकता। हे 24 तास वेबसाईट चालू असते। त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तर आपण आज जे MSCB आहे त्यांना काय विचारणार आहोत ते आपण थोडक्यात तुम्हाला सांगतो। तर मेसेज आले म्हणजे त्यांचा एक शेतकरी बांधव आहेत त्यांना कुठलाही मेसेज आला नाही, त्यांचा अर्ज नामंजूर झालाय आणि नामंजूर असण्याचं कारण आहे की पाण्याचा जलस्रोत नसल्यामुळे त्यांचा अर्ज हा रिजेक्ट झालेला आहे आणि त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी 1 महिना झालं रिअप्लाय केलेला आहे, म्हणजेच त्यांच्या 7/12 अपलोड केलेली आहे आणि 7/12 अपलोड करून 1 महिना झालेला आहे आणि तरी त्यांना रिप्लाय आलेला नाही, मेसेज आलेला नाही आणि रिजेक्ट झालेला सुद्धा त्यांना मेसेज आला नव्हता। पण त्यांनी काय केलं की पोर्टलला स्टेटस चेक केलं, त्यावेळेस त्यांना कळालं की आपला अर्ज हा नामंजूर करण्यात आलेला आहे, पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे हा अर्ज नामंजूर झालेला आहे। आणि त्यांचं असं पण म्हणणं होतं की सर, आता अर्ज रिजेक्ट झालाय तर मी दुसरा अर्ज करू शकतो का? तर ही माहिती आपण कस्टमर केअरला विचारणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, आपण कस्टमर केअरला कॉल करणार आहोत। तर त्यामुळे शेतकरी बांधवांनो, तुम्हाला मी टोल फ्री नंबर पण सांगतो आणि तसा तुम्ही पण कॉल करू शकता, ठीक आहे? तर आपल्या इथे टोल फ्री नंबर आहे, त्या टोल फ्री नंबरवरती आपण कॉल करणार आहोत। तर शेतकरी बांधवांनो, तो नंबर आहे 1800 म्हणजे 1800-212-3435, ठीक आहे? हा महावितरणाचा टोल फ्री नंबर आहे। तर शेतकरी बांधवांनो, तुम्ही पाहू शकता आपण कॉल करत आहोत। महावितरण ग्राहक सेवा केंद्र मध्ये आपले स्वागत आहे। वेलकम टू महावितरण कस्टमर केयर सेंटर। महावितरण ग्राहक सेवा केंद्र में आपका स्वागत है। कृपया कॉल चालू ठेवा, आपली माहिती सादर करीत आहोत। प्लीज बी ऑन कॉल व्हाइल वी चेक योर रिकॉर्ड्स। कृपया कॉल पर बने रहिए। तर शेतकरी बांधवांनो, लक्ष देऊन तो थोडासा कॉल ऐका आणि कंटिन्यू करा। आपण महावितरण मोबाईल ॲपद्वारे वीज बिलांचा भरणा करू शकता, तसेच वीज सेवांबाबतच्या विविध तक्रारींची नोंदणी करू शकता। मोबाईल ॲप गुगल प्ले आणि www.mahadiscom.in या संकेतस्थळांवरून डाउनलोड करता येईल। महावितरणच्या ऑनलाईन वीज बिल भरणा सेवेचा लाभ घ्या। महावितरणच्या www.mahadiscom.in या संकेतस्थळावर तर शेतकरी बांधवांनो, तुम्हाला फक्त हे काळजीपूर्वक तुम्ही कॉल ऐकून त्याला रिस्पॉन्स द्या। The service in Marathi press 1. The service in मराठीसाठी तुम्हाला एक दाबायचं आहे, पुढे तुम्ही नेक्स्ट करू नका। शॉक सारख्या आपत्कालीन सेवा आपल्याला सोलार साठी ते सांगतात ते दाबायचं। पुरवठा खंडित झाला असल्यास 2 दाबा। बिलिंग विषय माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 3 दाबा। पेमेंट विषयी माहिती किंवा तक्रार नोंदवण्याकरिता 4 दाबा। नवीन सेवा जोडण्यांच्या माहितीकरिता 5 दाबा। LED बल्ब आणि सोलर रूफटॉप विषयीच्या माहितीकरिता 6 दाबा। तर तुम्हाला 6 दाबायचे, तिथे सोलार संदर्भात तुम्हाला माहिती इथे मिळते। ग्राहक सेवा प्रतिनिधीकडे स्थानांतरित करेल पर्यंत कृपया लाइन पर रहा। सर, मला एक मदत पाहिजे होती सोलार संदर्भात। सर, आमच्या बांधवांनी एक अर्ज केला होता सोलार संदर्भात, पण त्यांचा फॉर्म नामंजूर करण्यात आला आणि
त्यांना ना असं पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नाही म्हणून असं आलं आणि मग त्यांचा फॉर्म नामंजूर झाला, तर त्यांचं म्हणणं होतं की मी दुसरा अर्ज करू शकतो का? नामंजूर झाल्यावर हां. बेनिफिशियरी सांगा आपली. नाही सर, ते सकाळी मला बोलले होते, पण सर ते फक्त म्हणजे मला भेटला नाही, फक्त चौकशी करा म्हटले मला, म्हणून तुम्हाला कॉल केला त्यांनी. शांत जाणार नाही सर, बेसिक जरी माहिती मला कळवली ना तरी काही प्रॉब्लेम नाही, किंवा जलस्रोत उपलब्ध नाही याचा अर्थ मग आपण तो कशामुळे येऊ शकतो एरर ते सांगू शकतात का? कसं आहे, जलस्रोत उपलब्ध पाहिजे आपल्या कृषी जमिनीवर. ओके हे कोणत्या पाण्याची नोंद असली पाहिजे सातबाऱ्यावर, तरच तो कलेक्शनसाठी एलिजिबल असतो. ओके ओके, म्हणजे त्यांचं जे पाण्याचा स्रोत आहे ते त्यांच्या याच्यावरती उपलब्ध नाहीये सातबारावरती. हो. ओके, आणि समजा जर हा अर्ज नामंजूर झाला तर आपण जे री अपलोड मध्ये पाण्याची नोंद करून किंवा विहिरी बोरची नोंद करून री अपलोड करू शकतो डॉक्युमेंट. सातबाऱ्यावर त्याची नोंद झाली पाहिजे. ओके, हो ना, सातबारावर नोंद झाल्यानंतर आपण री अपलोड डॉक्युमेंट करू शकतो. हो. आणि जर समजा अर्ज जर परमनंटली नामंजूर झाला तर आपण पुन्हा अर्ज करू शकतो का? अर्ज म्हणजे कोणत्या कारणावर झाला ते चेक केलं जातं सर. ओके ओके ओके, नाही डॉक्युमेंट समजा आपला अर्ज नामंजूर झाला काही कारणास्तव, आपण ते डॉक्युमेंट जर समजा परत डॉक्युमेंटच्या वेळेस त्रुटी सुधारणा करता आपल्याला अपलोड करायसाठी दिली आहे, डायरेक्ट नामंजूर नाव. ओके ओके, म्हणजे तुमचा आपला अर्ज की परमनंटली नामंजूर कुठलाच होत नाही, तुम्हाला त्रुटीमध्ये येतो आणि तुम्हाला ते त्रुटी भरून काढायला लागणार, बरोबर? हो. ओके ओके, चालतं सर, चालतं. यासाठीच कॉल केला होता सर, माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. अजून काय माहिती असेल? नाही सर, ठीक आहे, एवढीच पाहिजे होती. म्हणजे आपल्याला फक्त पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे जे अर्ज नामंजूर झाला ना त्याच्यासाठी काय करावं लागणार आणि नवीन अर्ज करू शकतो का याच्याविषयीच थोडी माहिती पाहिजे होती. ती माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. सोशल मीडिया इंस्टाग्राम, ट्विटर, फेसबुकला फॉलो करू शकतो. ओके आपला कॉल आउटवर ओके ओके कॉल मध्ये 5 मिनिटं वेटिंग मध्ये ओके सर, आपला शुभ नाम सर? ओके सर, थँक्यू सर. प्रिय ग्राहक, कृपया आपले महावितरणचा सेवा. तर शेतकरी बांधवांनो, आपण पहिला कॉल केला त्यावेळेस आपल्याला असा काही रिस्पॉन्स भेटला नाही, पण ज्यावेळेस आपण दुसरा कॉल केला त्यावेळेस आपल्याला एक 70% तर माहिती त्या कॉलद्वारे भेटली की आपल्याला अर्ज नामंजूर झाल्यावर म्हणजे पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नसल्यामुळे तुमचा अर्ज नामंजूर झाला असेल तर तो अर्ज पुन्हा आपल्याला भरता येतो का, म्हणजे रिअपलोड करता येतो का, आणि तो पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नाही म्हणजे काय त्यांनी पण थोडंसं सांगण्याचा प्रयत्न केला की पाण्याचा जलस्रोत उपलब्ध नाही म्हणजे तुमच्या सातबारावरती विहिरीची किंवा तुमच्या जलस्रोताची कुठलीही नोंद नाही, तुम्ही नोंद करून घ्या. तुम्हाला तो अर्ज जो नामंजूर झाला तो त्रुटीमध्ये येतो आणि जेव्हा त्रुटीमधून बाहेर निघण्यासाठी तुम्हाला काय करायचं, तुमच्या सातबारावरती तुमच्या विहिरीची बोरवेलची नोंद करायची आणि ती डॉक्युमेंट अपलोड करायची. तुमचा अर्ज हा त्रुटीमध्ये बाहेर निघून जाईल. तर शेतकरी बांधवांनो, आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहण्याचा प्रयत्न केला की जे अर्ज नामंजूर झाला आहे जलस्रोतामुळे तो अर्ज आपण पुन्हा करू शकतो का. तर तुमचा अर्ज हा कुठलाही परमनंट रद्द होत नाही, तुम्हाला त्रुटीमध्ये दिला जातो आणि त्रुटीमधून तुम्हाला अर्ज बाहेर काढण्यासाठी तुम्हाला ते डॉक्युमेंट परत अपलोड करायचं. शेतकरी बांधवांनो, तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये सोलार कृषी संदर्भात. जर तुम्हाला काही प्रश्न असतील ते कमेंट करा. आज कमेंटवरतीच आपण हा व्हिडिओ बनवलेला आहे, तर तुम्ही पण कमेंट करा आणि तुमची जर काही तक्रार असेल ते आपण तिथे कस्टमर केअरला विचारून तुमची ते प्रॉब्लेम संपवण्याचा प्रयत्न करू, सोडवण्याचा प्रयत्न करू. तर शेतकरी बांधवांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. आणि शेतकरी बांधवांनो, हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, घंटी तर वाजवायला अजिबात विसरू नका, कमेंट करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.